नमस्कार धाराशिवकरांनो, आपल्याला कळालं असेल की काल एक शासनानं स्थगिती ऑर्डर दिलेली आहे आपल्या 140 कोटीच्या कामाला. याच्या माग याच्या बोलवता धनी कोण आहे निश्चितच आपल्याला माहित असेल, समजलंच असेल. गेल्या 4-5 दिवसापूर्वी खासदार आमदारांनी एक प्रेस घेऊन लवकरच SIT लावतो असं वाच्यता केली होती. या शहराचं विकास होऊ नये असं यांना वाटतं का, असा मनात प्रश्न निर्माण होतो. गेल्या कित्येक वर्षापासून खासदार साहेब हे खासदार आहेत, 10 वर्ष खासदार, आमदार 10 वर्ष, त्यांचा भाऊ नगराध्यक्ष लोकनियुक्त, नगरपालिकांच्या ताब्यात असताना देखील ह्या शहरासाठी विशेष असं हे काहीही करू शकले नाही. हे दुर्भाग्य आपल्या शहराचं आहे. या व्यतिरिक्त तुळजापूरच्या आमदाराला इथल्या लोकांचे जीव चालले, श्वसनाचे विकार व्हायले, फुफ्फुसाचे विकार व्हायले. त्यासाठी धाराशिवच्या नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी साकडं घातलं तुळजापूरच्या आमदारांनी. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी शासन दरबारी पाठपुरावा करून तब्बल 140 कोटी रुपये आपल्या शहरासाठी मिळवून आणले. आणि हे मिळवलेले काम थांबवण्यासाठी ही आमदार खासदाराची पिल्लावळ हे कसं थांबवताय हे तुम्ही आता जाणवता. ह्यातनं सत्य झालं. दादा बोलल्याप्रमाणे झारीतले शुक्राचार्य उघड पडायला चालू झालेले आहेत. त्या झारीतल्या शुक्राचार्याला धाराशिवकरची जनता निश्चितच धडा शिकवेल. हे पालकमंत्र्यांना दिशाभूल करत आहेत. सन्माननीय पालकमंत्र्यांची दिशाभूल करून त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावत आहेत आणि हे आम्ही तुमच्या पक्षात येतो असं बोलून हे काम थांबवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. धाराशिवकरची जनता सुज्ञ आहे, समजदार आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये यांना निश्चितच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि या व्यतिरिक्त धाराशिवकरांना आश्वासित करतो, लवकरात लवकर राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे विकास काम होऊनच दाखवणार. एवढंही देखील या ठिकाणी शहराध्यक्ष भाजप या नेत्यानं आपला विश्वास आश्वासित करतो. धन्यवाद.